दरम्यान मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला असता पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला असा आरोप शेतकऱ्यांनी केला। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 65 किलोमीटरच्या रिंग रोडची उभारणी केली जाते। त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या घेतल्या जाणार आहेत। परंतु गेल्या 2 दिवसापूर्वीच प्रांत अधिकारी असलेले पवन दत्त यांच्याकडून या ठिकाणी मोजणी करण्यात आली होती। ती मोजणी बेकायदेशीरपणे करण्यात आली होती। केवळ व्हॉट्सअप नोटिसच्या आधारित ही मोजणी करण्यात आली होती असा आरोप या स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येतोय। तसंच त्यांनी या संबंधित जमीन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध देखील दर्शवलेला आहे। आज संजय राऊत हे जिल्हाधिकारी कार्यालयात जात 2 तास त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला होता। त्यानंतर जिल्हाधिकारी यांची भेट घेत प्रांत अधिकारी पवन दत्त यांच्यावरती कारवाईची देखील मागणी केली होती। आणि आता ते सर्व शेतकरी आपल्यासोबत आहे। नेमकी आपली या ठिकाणी भूमिका काय? आमची भूमिका अशी आहे सर, आम्हाला विकासाला विरोध नाही। आम्ही त्यांना ज्या प्रकारच्या जमिनी चालल्या आहेत, आम्हाला पैसे नको आहेत। ज्या प्रकारच्या जमिनी चालल्या आहेत, आमच्या विहिरी पाणी घरं चालले, त्याच प्रकारच्या आम्हाला ह्याच गावामध्ये कुठंतरी आम्हाला हे करून मिळावं त्यांचं गोवर्धन। आणि आमच्या गोवर्धन गावात आमच्या जमिनी घेत आहेत, गोवर्धन गावातच आम्हाला जमिनी मिळाव्यात। आणि ह्या ज्या दांडकशाहीनी ज्या मोजण्या वगैरे करतायत, कुठल्या प्रकार आमचं गाव प्यासा असल्यामुळं ग्रामपंचायतची त्यांना नाही संमती आवश्यक आहे। ती संमती नसतानाही त्यांनी आमच्या गावाची म्हणजे जमिनीतून मोजण्या बागायती क्षेत्रातून मोजण्या केल्या आहेत। एकंदरीतच बघितलं तर पवन दत्त यांच्याकडून या ठिकाणी हुकुमशाही करून या ठिकाणी मोजणी करण्यात आली असा आरोप हा स्थानिक शेतकऱ्यांनी केलेला आहे। आणि एकंदरीतच बघितलं तर आज सकाळी संजय राऊत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते। सुरुवातीला त्यांचे पदाधिकारी पवन दत्त यांच्याकडे गेले होते, मात्र त्यांनी त्यांच्या मागील अँटी चेंबरवरनं पळ काढत ते जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले। त्यानंतर संजय राऊत व संबंधित पदाधिकारी हे जिल्हाधिकारी यांच्या दालनात पोहोचले। त्या ठिकाणी तब्बल 2 तास थांबल्यानंतर ठिय्या मांडल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आले आणि त्यांनी हे संपूर्ण प्रकरण ऐकून घेत यावरती आता कडक कारवाई करण्याचा हा आश्वासन हे संजय राऊत व पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवार सर, राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।